You know, the word of God washes you. आणि देवाचे वचन तुम्हाला धुवून टाकतो. It's like physical water. आणि हे नैसर्गिक पाणीसारखं आहे. As physical water washes physical dirt, जसं नैसर्गिक पाणी नैसर्गिक मलाला धुवून टाकतो, the word of God is like the spiritual water. देवाचे वचन आत्मिक Is the पाणीसारखं spiritual water आणि हे आत्मिक पाणी आहे. that washes spiritual dirt. आणि हे आत्मिक पाणी आहे जो आत्मिक मलाला धुवून टाकतो. Amen. आमेन. Many know physical dirt, अनेक लोकांना जी शारीरिक घाण आहे त्याच्याविषयी माहिती आहे, but many don't know what is spiritual dirt. पण अनेक लोकांना आत्मिक जी घाण आहे त्याच्याविषयी माहिती नाही. Physical dirt may invite some germs and flies and all those things. आणि जी शारीरिक घाण आहे ते काय किटाणू काय माशांना आकर्षित करू But शकत आहे. spiritual dirt invites demons. पण जी आत्मिक घाण आहे ते दुरात्म्यांना आमंत्रण देतो. As this, the physical जसं नैसर्गिक मध्ये आहे, worms or germs or flies, they feed on physical dirt. किटाणू जंतू जसे मासे आहेत ते शारीरिक घाणावर स्वतःला भरत आहे. In the same way, तसंच प्रकारे demons feed on spiritual dirt. तसंच प्रकारे जे दुरात्मे आहे आत्मिक घाणीवर ते आपलं जेवण करतात किंवा त्याला खातात. They don't like spiritually clean people त्यांना आत्मिक रीतीने शुद्ध व्यक्तींना ते पसंत करत नाही, because you don't offer them any food. कारण तुम्ही त्यांना काय अन्न देत नाही. So they move around people who give bad words, who म्हणून give ते असं- curse words, who do evil. म्हणून ते असं लोकांच्या अवतीभोवती फिरत आहे जे शिवी देत आहे, वाईट शब्द बोलत आहे, दुष्ट गोष्टी करत आहे. त्यांच्या अवतीभोवती दुरात्मे फिरतात They hover around them आणि त्यांच्यावर ते मंडरत आहे, because these things are spiritual darkness. कारण ही जी गोष्टी आत्मिक अंधकार आहे. That's why the Bible doesn't want us to engage ourselves in spiritual darkness. म्हणून शास्त्राची इच्छा नाही की आपण स्वतःला आत्मिक अंधकारामध्ये आपण स्वतःची प्रवेश केले The पाहिजे. word of God is light. देवाचे वचन प्रकाश आहे. Amen. Amen. The word of God is spiritual water. आणि देवाचे वचन आत्मिक पाणी आहे. When you hear it, जेव्हा तुम्ही वचन ऐकतात it washes you. हे वचन तुम्हाला धुवून टाकतो, It makes you clean. तुम्हाला शुद्ध करतो It separates you from spiritual dirt आणि तुम्हाला आत्मिक मळापासून दूर करतो, so that demons don't find a way in your life. जेणेकरून दुरात्म्यांना तुमच्या जीवनामध्ये कुठलाही मार्ग मिळत नाही. Amen. आमेन. When you believe in the Lord Jesus, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास God केले, washes you, देव तुम्हाला धुवून टाकतो, makes you clean. तुम्हाला शुद्ध करतो. And then when you become a clean vessel, आणि जेव्हा तुम्ही एक शुद्ध पात्र बनता, God by His Spirit dwells in us. देव त्याच्या आत्माद्वारे आपल्यामध्ये निवास करतो. Amen. आमेन. He cannot come and dwell in a spiritually unclean vessel. आणि देव एक आत्मिक रीतीने अशुद्ध पात्रामध्ये येऊन निवास करू शकत नाही. Relationship means He must come and dwell in us. नातेसंबंध म्हणजे देव येऊन आपल्यामध्ये निवास केला पाहिजे. Knowing God means God Himself personally must come and dwell in us. आणि देवाला ओळखणे म्हणजे देव वैयक्तिकरित्या येऊन आपल्यामध्ये निवास केले पाहिजे. Religion is external. आणि धर्म जी आहे बाहेरची आहे. Amen. आमेन. Here we have a relationship इथे आपला देवाबरोबर नातेसंबंध आहे, where God comes and dwells in you. जिथे देव स्वतः येऊन तुमच्यामध्ये राहतो किंवा निवास करतो. Amen. आमेन. He cannot come in a dirty vessel. आणि एक घाणेरड्या पात्रामध्ये देव येऊ शकत नाही. That's why unless you are born again, म्हणून जोपर्यंत तुमचा नवीन जन्म or होत नाही, unless you invite the Lord किंवा Jesus, जोपर्यंत तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण देत नाही, God cannot come and dwell in you. देव येऊन तुमच्यामध्ये राहू शकत नाही. Amen. आमेन. So when we believe in Jesus, म्हणून जेव्हा आम्ही येशूवर विश्वास केला, it's like believing what Jesus did for us on the cross. आणि असं आहे की जसं येशूने क्रूसावर आपल्यासाठी काय केलंय त्याच्यावर विश्वास करणे आहे. The blood of Jesus cleanses you from all sin. येशूचे रक्त तुम्हाला तुमच्या सर्व पापापासून धुवून टाकतो. There are many things that happen in the spiritual realm, अनेक गोष्टी आत्मिक जगात घडतो which I cannot tell you now. जे मी आता तुम्हाला सांगू But शकत one day नाही, I will reveal this mystery. पण एक दिवस मी हे जे रहस्य आहे तुम्हाला When you प्रगट believe करणार. in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास there केला, are many things that take place. अनेक गोष्टी घडतो. You become a clean vessel. तुम्ही एक शुद्ध पात्र होतात. And then God
the light comes and dwells in you. आणि देव जो जीवन किंवा प्रकाश आहे येऊन तुमच्यामध्ये राहतो. Amen. आमेन. God, the light, cannot live in darkness. आणि देव जो जीवन आहे तो अंधकारमध्ये राहू शकत When नाही. I say God comes to live in you, I mean He comes to live in your spirit. आणि जेव्हा मी म्हणतो की देव तुमच्यामध्ये निवास करायला येत आहे तेव्हा माझं म्हणणं असं आहे की देव तुमच्या आत्मामध्ये निवास करायला येतो. When we were born, जेव्हा आपला जन्म झाले we were born in sin, आम्ही पापात जन्मलो, which means ज्याचा अर्थ आहे when we were born separated from God. की जेव्हा आपला जन्म झाले आपण असं जन्म घेतले की जसं काय आम्ही देवापासून वेगळा होता. Why? का? When a person is born, ज्या व्यक्तीचा he is जन्म born होतो in sin means he is born in darkness. आणि त्याचा जन्म पापात झाले म्हणजे त्याचा जन्म अंधकारात झाले. And darkness separates us from God who is light. आणि अंधकार आपल्याला देवापासून वेगळा करतो जो प्रकाश आहे. Amen. आमेन. Then when we believe in Jesus, आणि मग नंतर जेव्हा आम्ही येशूवर विश्वास केला we are washed. आपण धुतले जातो. Every sin is paid for. प्रत्येक पापाची भरपाई And झाली आहे. then God who is light comes and dwells in our spirit. आणि देव जो प्रकाश आहे येऊन आपल्या आत्मामध्ये निवास करतो. And from that time, आणि त्यावेळेपासून you become a child of light. आणि त्यावेळेपासून तुम्ही प्रकाशाच्या लेकरू होतात. God is spirit light, देव आत्मा प्रकाश आहे and you become a child of the spirit light. आणि मग तुम्ही आत्मा प्रकाशाच्या लेकरू होतात. Amen. आमेन. Once upon a time, एका वेळेस we were children of spirit आम्ही darkness. आत्मिक अंधकाराचे लेकरे होते. In the Bible, शास्त्रामध्ये there are two fathers, दोन पिता आहे the father of light आणि प्रकाशाच्या पिता आहे and the father of आणि darkness. अंधकाराच्या पिता आहे. When we were in sin, जेव्हा आम्ही पापात होते Satan was our father. शैतान आपला पिता होता. But the moment we believed in Jesus, पण ज्या क्षणी आम्ही येशूवर विश्वास केला we were transferred into the kingdom of light. आमची रदबदली झाली प्रकाशाच्या राज्यामध्ये. And the father of light becomes your father. आणि प्रकाशाच्या पिता आपला पिता होतो. Amen. आमेन. Now today I want to teach you आज मला तुम्हाला शिकवायचं आहे about the cross. क्रूसाविषयी. You know, cross is a very powerful event. आणि क्रूस एक खूपच सामर्थ्यशाली घटना आहे. Many, if you don't know the cross event, आणि जर अनेकांना क्रूसाची घटना माहिती नाही you can receive no blessing. मग तुम्हाला कुठलाही आशीर्वाद मिळू शकत Because नाही. every blessing comes from the cross and the resurrection. कारण प्रत्येक आशीर्वाद क्रूस व पुनरुत्थानाच्या That's घटनाद्वारे what Paul says. म्हणून पॉल म्हणत आहे This one thing I do, आणि ही एक गोष्टी मी करतो that I want to know Christ and the cross. की मला ख्रिस्त व क्रूसाला ओळखायची इच्छा आहे. Apart from that, I don't need to know anything. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला कुठल्याही गोष्टी जाणून घ्यायची इच्छा नाही. Christ, the Messiah, ख्रिस्त जो मसीहा आहे and the cross where he paid for. आणि क्रूस ज्याच्यासाठी येशू आले We must know these two things. आणि ही दोन गोष्टी आम्ही जाणून घेतलेच पाहिजे. The cross is God's power आणि क्रूस देवाचे सामर्थ्य आहे to free us आपल्याला मुक्त करण्यासाठी from sin पापापासून and the effects of sin, आणि पापाच्या परिणामापासून देखील. of which is punishment, आणि ज्याची उदाहरण आहे शिक्षा, punishment of sin, पापाची शिक्षा, judgment of sin, पापाची न्याय, sickness, आजार, disease, रोग, curse, शाप and everything that sin brought. आणि प्रत्येक गोष्टी जे पापाने आणले. Whatever we see today, आज जे काय आम्ही पाहत pain आहे and suffering आणि जे वेदना आहे, दुःख आहे and death आणि मृत्यू is the result of sin, ती पापाची परिणाम आहे. the result of darkness, अंधकाराची परिणाम आहे is the result of Satan's rule, आणि शैतानाच्या राज्याचा परिणाम आहे not because of God. आणि देवामुळे नाही. Amen. आमेन. Not because of God. आणि देवामुळे ही गोष्टी नाही. The Bible says very clearly, आणि बायबल स्पष्टपणे सांगत आहे James 1:17, एक याकोब all 1:17 good gifts come from heaven. सर्व चांगलं देणगी स्वर्गातून येतो All good things come from आणि heaven. सर्व चांगलं गोष्टी स्वर्गातून येतो. Amen. आमेन. Nothing bad comes from God. आणि देवापासून कुठल्याही वाईट गोष्टी येतच You know, नाही. people say, लोक म्हणत आहे why did God bring this sickness? आणि देवाने हे आजार का आणले Why did God kill my baby? आणि देवाने माझ्या बाळाचा वध का केला. Even some people even say, why did God bring this storm? आणि काय लोक असं देखील म्हणत आहे की देवाने हे वादळ का आणले. Some Christians don't know. काय ख्रिस्ती लोकांना माहिती नाही Even the storm that
can destroy आणि जो वादळ जो नाश करू शकत आहे is not from God. ती देवापासून नसतो. People say, God made the storm. आणि लोक म्हणत आहेत देवाने वादळ बनवले God made all these things. आणि देवाने हे सर्व गोष्टी बनवले, But the devil is misusing it. पण शैतान ह्या सर्व गोष्टींचा दुरुपयोग करत आहे. It's never God. आणि देवाचा दोष कधीच नसतो. But we have the authority पण आपल्याकडे अधिकार आहे, to stop anything that can destroy you. आपल्याकडे अधिकार आहे कुठल्याही गोष्टी जे आपला विरोध येत आहे त्याच्यावर आज्ञा देण्यासाठी. The Bible says, शास्त्र म्हणत the आहे devil has come to kill, steal and destroy. शैतान खून चोरी व नाश करण्यासाठी आला आहे, Not God. देव नाही. Anything that tries to destroy you as a child of God, you have authority to stop it. आणि कुठल्याही गोष्टी जो तुमचा नाश करू शकत आहे देवाच्या लेकरू म्हणून तुमच्याकडे एक अधिकार आहे त्या गोष्टीला थांबवण्यासाठी. Amen. आमेन. Let it be sickness, आणि आजार असू द्या, disease, रोग असू द्या, curse, शाप असू द्या, storm, वादळ असू द्या, anything. कुठल्याही गोष्टी असू द्या, You cannot be quiet. तुम्ही शांत बसू शकत नाही. Anything that destroys you, जो कुठल्याही गोष्टी तुमचा नाश करतो don't think it's from God. आणि असं वाटू नका की हे देवापासून आहे. Many people think it's from God. अनेक लोकांचा विचार आहे ही गोष्टी So देवापासून they आहे, let it happen in their lives. म्हणून ते हे गोष्टीला आपल्या जीवनामध्ये घडवायची परवानगी देतात. God has given you authority. देवाने तुम्हाला अधिकार दिलेली आहे. Amen. आमेन. You can stop these destructive things coming against you and your family. आणि हे विनाशकारी गोष्टी जे तुमच्या विरुद्ध येत आहे, तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध येत आहे, ह्या गोष्टीला तुम्ही थांबवू शकत आहे. Your power in your words. आणि तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला सामर्थ्य You आहे. don't go personally and stop the storm. आणि तुम्ही वैयक्तिकरित्या जाऊन वादळाला थांबवत नाही. You use your words of authority. तुम्ही तुमच्या अधिकाराच्या शब्दाचा उपयोग करत आहे. Amen. आमेन. The angels will take that word as authority and they will do it for you. आणि जे देवदूत आहे हे शब्दाला अधिकार म्हणून घेणार आणि ते गोष्टी तुमच्यासाठी करून दाखवणार. Amen. आमेन. You cannot act like a victim. आणि तुम्ही एक बलीसारखं वागू शकत Let नाही. anyone say anything. आणि कुणी काही म्हणू द्या. You know, once Holy Spirit told me, एकदा पवित्र आत्म्याने मला if सांगितलं, someone harasses you, जर कुणी तुम्हाला त्रास देतो, troubles you, तुम्हाला दुःख देतो, you don't have to take it. तुम्हाला ते घ्यायची काय गरज You नाही. know, some believers have thought, anyone let's say anything, hey, okay, my believer, कुछ भी बोलता हूँ, कुछ ऐसा नहीं है. Why do you take harassment? आणि तुम्ही त्रास का सोसून घेतात? You don't need to. आणि तुम्हाला तसं करायची गरज नाही. Amen. आमेन. You need to know how to handle it. आणि तुम्हाला समजले पाहिजे ह्या गोष्टीला कसं हाताळले पाहिजे. Some believers thought, no, we are believers, no. काय लोकांना, विश्वासू लोकांना वाटले आम्ही विश्वासू आहे म्हणून सर्व सोसून घेतले पाहिजे. The devil is taking advantage of your ignorance. आणि शैतान तुमच्या अज्ञानताचा फायदा घेत आहे. So hear my words. म्हणून माझे शब्द ऐका. These are revelations from God. आणि हे देवापासून प्रकटीकरण आहे. Okay, so the cross is God's power म्हणून क्रूस देवाचं सामर्थ्य आहे to deliver us. आपली सुटका करायला. Since he finished the work of the cross, आणि त्यांनी क्रूसावर आपलं काम पूर्ण केलं आहे म्हणून when you believe, जेव्हा तुम्ही विश्वास you केला are free. तुम्ही बंधमुक्त आहात. Amen. आमेन. You don't have to struggle to be free. आणि तुम्हाला संघर्ष करायची गरज नाही बंधमुक्त व्हायला. It's your believing आणि हे तुमचा विश्वास आहे that makes you free. जे तुम्हाला बंधमुक्त करतो. See, faith is a very important factor. आणि विश्वास खूप महत्वाची बाब आहे. Very important factor. आणि खूप महत्वाची बाब आहे विश्वास. That's what the Bible says. म्हणून शास्त्र The म्हणत Lord आहे Jesus himself said, आणि प्रभू येशू स्वतः म्हणाले, when I come back on this earth, जेव्हा मी परत या पृथ्वीवर will I येणार find faith? मला विश्वास सापडेल का? The Lord was very sad when he आणि said that. प्रभूला खूप दुःख वाटले जेव्हा त्यांनी असं बोलले. Because, you know, there are many reasons. आणि खूप कारण आहे. As persecution will increase, जसं छळ वाढणार आहे the things of this world's attraction will increase, आणि जगाची गोष्टीची जी आकर्षण आहे ती वाढणार money power will increase, आणि पैशाचं सामर्थ्य वाढणार, status power will increase, प्रतिष्ठाची जी सामर्थ्य आहे ती name and fame power will increase. नाव आणि कीर्तीचे सामर्थ्य वाढणार आहे. Many will leave faith अनेक लोक आपलं विश्वासाचा त्याग and they करणार will enter into all this. आणि ते ह्या सर्व इतर गोष्टींमध्ये प्रवेश करणार The attractions of the world आणि जगाची जी आकर्षण आहे will pull them away. त्यांना मागे घेऊन जाणार. Even the आणि believers, विश्वासू लोक देखील they'll become cold to the word of God. ते देवाच्या वचनाकडे थंड होणार. Amen. आमेन. This is what is going to happen. आणि अशीच गोष्टी होणार If the आहे. Lord has predicted it, it will happen. जर प्रभूने असं अनुमान केलं आहे किंवा सांगितलं आहे मग तसंच होणार आहे. He who stands the last by faith
आणि जो शेवटपर्यंत टिकून राहणार विश्वासाने will be saved, the Bible says. आणि त्याच्याच तारण होणार असं शास्त्र म्हणत आहे. Amen. आमेन. So faith is very important. म्हणून विश्वास खूप महत्त्वाचे आहे. So now let me tell you this. आता मी तुम्हाला हे सांगतो, If you want to be free आणि जर तुम्ही मुक्त नाही from all the devil that the devil brings, आणि जितकं हानी शैतान घेऊन येतो, the cross is the answer. आणि क्रूसच त्याच्या उत्तर आहे. Amen. आमेन. You don't have to fight it and struggle. आणि तुम्हाला संघर्ष करायची गरज नाही, झगडायची गरज नाही, Answer is not from you. आणि उत्तर तुमच्यापासून नाही. We have no answers. आपल्याकडे काय उत्तर नाही. We were sinners. आम्ही पापी होते Answer is from there. आणि उत्तर वरून आहे. Amen. आमेन. A sinner has no right आणि एक पापीकडे काय अधिकार नाही for any answers. कुठल्याही उत्तरासाठी. Today we have the right आज आपल्याकडे अधिकार because Jesus paid for our sins. कारण येशूने आपल्या पापासाठी भरपाई केली आहे. Amen. आमेन. Jesus paid for our sins. येशूने आपल्या पापासाठी भरपाई केली So आहे. now you're not a victim. म्हणून आता तुम्ही बली नाही, You're a victor. तुम्ही विजेता आहात. Amen. आमेन. There's no reason that the blessing cannot come. आणि कुठलाही कारण नाही की आशीर्वाद तुमच्याकडे आले नाही Healing पाहिजे, cannot come. आणि आरोग्य येऊ शकत नाही, Deliverance cannot come. सुटका येऊ शकत नाही, Because the cross and the resurrection is the answer. कारण क्रूस व पुनरुत्थानच तो उत्तर आहे. Jesus paid for all your sins. येशूने तुमच्या सर्व पापांची फेड केली आहे, All the mistakes that you did. आणि सर्व चुका जे तुम्ही केले All आहे, the errors that you did. आणि सर्व जे गलती तुम्ही केली आहे, All your shortcomings. आणि तुमच्यामध्ये सर्व जी कमतरता All होती, your weaknesses. तुमची सर्व अशक्तपणा, All your sickness. तुमचे सर्व आजार, All your disease. तुमचे सर्व रोग, All your curses. तुमचे सर्व शाप, You can name anything that sin has brought. आणि तुम्ही कुठलाही नाव देऊ शकत आहे जे पापाने आणले आहे. The name of Jesus is higher. आणि येशूचे नाव ह्या सर्व गोष्टींपेक्षा उंच आहे. Every debt is paid for. प्रत्येक कर्जाची फेड झाली आहे. Amen. आमेन. So you can live freely. जेणेकरून तुम्ही मोकळीकतेने राहू शकत आहे. If you want to live in victory, जर तुम्हाला विजेतामध्ये राहायचं आहे, don't look at your failures. आणि तुमच्या अपयशीकडे मग बघू नका. Look at your failures to the victory of the cross. आणि तुमच्या अपयशीकडे बघा क्रूसाच्या विजयाच्या द्वारे. Amen. आमेन. To the cross and the resurrection, आणि क्रूस आणि पुनरुत्थान, your failure is solved. जर क्रूस आणि पुनरुत्थान आहे, तुमची जी अपयशी आहे ती दूर झालेली आहे. Amen. आमेन. To the work of the cross, आणि क्रूसाच्या कामाद्वारे, your failure is taken आणि by the cross event. आणि तुमची जी अपयशी आहे क्रूसाच्या घटनाने त्याच्यावर मात केलेली आहे. Now you're a victor. आता तुम्ही विजेता आहात. Amen. आमेन. Don't see yourself without the cross and the resurrection. आणि स्वतःला क्रूसाच्या आणि पुनरुत्थानाच्या शिवाय पाहूच नका. See through the cross and the resurrection. आणि From there comes the victory. क्रूस आणि पुनरुत्थानाच्या द्वारेच बघा, करून तिथूनच तुमची विजय आहे. See your poverty through the event of the cross. आणि तुमच्या दरिद्री क्रूसाच्या घटनाद्वारे पहा. What do you see? आणि तुम्ही काय पाहत Your आहे poverty is paid for. की दरिद्रीची फेड The झाली Bible आहे. says Jesus became poor शास्त्र म्हणत आहे येशू गरीब झाला, that we through his poverty might become rich. की आम्ही त्याच्या गरिबीद्वारे श्रीमंत किंवा धनवान झालो पाहिजे. Amen. आमेन. That is what the cross and the resurrection speaks. आणि असंच क्रूस व पुनरुत्थान बोलतो. That's why when we look through the eyes of the cross, म्हणून जे आपण क्रूसाच्या through डोळ्याने the पाहतो lens of the cross and the resurrection, आणि क्रूसाच्या व पुनरुत्थानाच्या चष्मेने जेव्हा आपण पाहतो, all those is taken away from you. आणि ही सर्व जी इतर अपेक्षेची गोष्टी तुमच्यापासून काढण्यात येतो. Amen. आमेन. So see your poverty through the cross and the resurrection. म्हणून तुमची जी दरिद्री आहे क्रूस व पुनरुत्थानाच्या चष्माद्वारे पहा. That's what Jesus said. आणि असंच येशूने I सांगितलं, became poor, मी गरीब झालो, so that you through my poverty may benefit, you become rich. जेणेकरून तुम्ही माझ्या दरिद्रीद्वारे तुम्हाला फायदा होणार, तुम्ही धनवान होणार. So don't look without the cross. म्हणून क्रूसाशिवाय काहीच पाहू नका. Nothing comes from your own self. आणि कुठल्याही गोष्टी तुमच्या स्वतःहून येतच नाही, It comes from there. आणि तिथूनच येतो. And whatever comes from there आणि जो कुठल्याही गोष्टीवरून is येतो righteous, ती नीतिमान आहे, is paid for. त्याची फेड झाली आहे. Amen. आमेन. And you can enjoy the blessings. आणि तुम्ही आशीर्वादाचा आनंद घेऊ शकत आहे. खुद का इससे भी बहुत सारा तुम पैसा कमा सकता है. मुझे प्रभु नहीं चाहिए, मैं कमा सकता है, मगर वो आशीर्वाद नहीं रहेगा उसमें. वो पैसा तुमको फायदा भी नहीं दे सकता है.
बचा भी नहीं सकता है, प्रोटेक्ट भी नहीं कर सकता है. You know, some people have been wearing gold from head to toe. आणि काय लोक जे आहे वरपासून खालपर्यंत सोना घालत आहे. I used to tell my family, आणि पास्टर आम्हाला सांगत होते, उल्टा ये सब तिजोरी में रखा जाता है, ये तो डिस्प्ले कर रहा है, हाँ? आमंत्रण दे रहा है चोर को. They killed such person and robbed everything. आणि ते त्या व्यक्तीच्या खून करतात आणि सर्व सोनाची चोरी करतात. You know, they don't know. त्यांना माहिती नाही. So your shortcomings through the cross, आणि तुमची जी कमतरता आहे क्रूसाच्या your दृष्टीने sickness and disease, तुमचा आजार व रोग see through the cross and the resurrection. क्रूस व पुनरुत्थानाच्या घटनाद्वारे By पहा. those stripes you are healed. आणि त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळाले. Amen. आमेन. When we look at the cross, जेव्हा तुम्ही क्रूसाकडे पाहतात healing comes. आरोग्य येतो. Amen. Amen. Because sickness has been taken away. कारण आजार व रोगांना घेण्यात And आले. your faith doesn't bring sickness but brings healing. आणि तुमचा जे विश्वास आहे आजार आणत नाही पण आरोग्य आणतो. Amen. आमेन. Don't believe in the curse. आणि शापावर विश्वास करू नका. Jesus became a curse येशू एक शाप झालं that you may receive the blessing. जेणेकरून तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो. These things have gone through the way of the cross and come to us as a blessing. आणि ही जी गोष्टी आहे क्रूसाच्या मार्गाने गेलेली आहे आणि आपल्याला एक आशीर्वाद म्हणून आलेली आहे. Amen. आमेन. Poverty went in and came out and gave us riches. आणि दरिद्री क्रूसावर गेले आणि बाहेर येऊन आपल्याला संपत्ती दिले. Sickness entered inside and brought forgiveness. आजार क्रूसामध्ये प्रवेश केले आणि आपल्यासाठी क्षमा आणले. आणि Sin पाप आत प्रवेश केले went आणि inside and brought forgiveness. पाप आत गेले आणि आपल्यासाठी क्षमा आणले. Curse went inside and brought blessing. आणि शाप आत गेले आणि आपल्यासाठी आशीर्वाद आणले. Sickness went inside and brought healing. आणि आजार आत घेऊन आपल्यासाठी आरोग्य आणले. Amen. आमेन. Everything has been taken there आणि प्रत्येक गोष्टी तिथे नेण्यात आली आहे and it's paid for. आणि त्याची फेड झाली आहे आता. And now you have to receive all the blessings. आणि आता फक्त तुम्ही सर्व आशीर्वाद प्राप्त केले But पाहिजे. still some Christians believe in a curse. आणि असं काय ख्रिस्ती जे अजूनही शापावर विश्वास करत आहे. Jesus became a curse आणि येशू शाप झाले that you may be blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वादित होऊ शकत आहे. Amen. आमेन. If you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास केला आहे everything is gone there. आणि प्रत्येक गोष्टी तिथे गेलेली And आहे. now what you receive is blessing. आणि आता जे तुम्हाला मिळत आहे ती फक्त आशीर्वाद आहे. Amen. आमेन. That's why know the cross and the resurrection. म्हणून क्रूसाच्या आणि पुनरुत्थानाच्या घटनेला जाणून घ्या. Don't see yourself without the cross. आणि स्वतःला क्रूसाशिवाय पाहूच नका. अगर क्रॉस की ओर नहीं देखता है तो बीमारी दिखेगा, श्राप दिखेगा, पाप दिखेगा, पॉवर्टी दिखेगा. दरिद्री दिसणार. Amen. आमेन. Only when you look at Jesus फक्त जेव्हा तुम्ही येशूकडे पाहता on the cross, क्रूसावर you will not see all this, you will see blessings. तुम्ही हे इतर गोष्टी पाहणार नाही पण फक्त आशीर्वाद That's why पाहणार. when the devil offers you something, म्हणून जेव्हा शैतान तुम्हाला काही देतो sickness, आजार no, नाही I don't accept it. मी आजाराचा स्वीकार करत नाही. I believed in मी Jesus. येशूवर विश्वास केला आहे. Many don't know what is the meaning of believing in Jesus. अनेक लोकांना माहिती नाही येशूवर विश्वास करणे म्हणजे काय. Believing in Jesus means He took your part. आणि येशूवर विश्वास करणे म्हणजे त्यांनी तुमचा भाग He घेतला. took your place त्यांनी तुमची जागा घेतली and is offering His place. आणि येशू त्याची जागा आपल्याला देत आहे. Sickness was my place. आणि आजार माझी जागा होती. Jesus paid on the cross. आणि येशूने त्याची फेड क्रूसावर Now when केली. I believe in Jesus, आता जेव्हा मी येशूवर विश्वास केला I believe in healing. मी आरोग्यावर विश्वास करतो. Amen. आमेन. Many believe in Jesus, अनेक लोक येशूवर विश्वास yet करत talk about sickness. तरी ते आजाराविषयी बोलतात. When you say I believe in जेव्हा Jesus, तुम्ही म्हणत आहे मी येशूवर विश्वास करतो means I believe for all the blessings. म्हणजे मी सर्व आशीर्वादासाठी विश्वास करतो. Everything is righteously paid for on the cross. आणि प्रत्येक गोष्टीची नीतिमान रीतीने क्रूसावर फेड झाली आहे. Amen. Amen. It's paid for. आणि त्याची फेड झाली आहे. You have believed. आणि तुम्ही विश्वास केला आहे.
Now your faith is not in sickness. आणि आता तुमचा विश्वास आजारावर Your नाही, faith is in healing. तुमचा विश्वास आरोग्यावर Your आहे. faith is not in poverty. आणि तुमचा विश्वास दरिद्रीवर Your नाही, faith is in riches. आणि तुमचा विश्वास श्रीमंतीवर Your आहे. faith is not on a curse. आणि तुमचा विश्वास शापावर Your नाही, faith is on a blessing. तुमचा विश्वास आशीर्वादावर Your आहे. faith is not on sin. आणि तुमचा विश्वास पापावर नाही, But your faith is on righteousness, पण तुमचा विश्वास नीतिमत्वावर which is a आहे, gift from God. जो देवाची देणगी आहे. Amen. आमेन. Hello. Don't bypass the cross. आणि क्रूसाला ओलांडून जाऊ नका. If you bypass the जर cross, तुम्ही क्रूसाला ओलांडून गेले, poverty is your portion. मग दरिद्री तुमची वाटा आहे, Sickness and disease is your portion. आजार व रोग तुमची वाटा आहे, Curse is your portion. शाप तुमची वाटा आहे, Amen. Amen. Sin is your portion. पाप तुमची वाटा आहे. The devil will trouble you शैतान तुम्हाला त्रास देणार, because he has power over you. कारण त्याला आता तुमच्यावर सामर्थ्य आहे. On the cross, क्रूसावर Jesus not only paid for our sins, येशूने फक्त आपल्या पापांसाठी sickness and भरपाई केली, disease and curse, आजार व रोग व शापासाठी फक्त but नाही, also defeated Satan पण शैतानाला देखील पराभूत केला forever. युगानुयुगसाठी. Amen. आमेन. When you look at the cross and the resurrection, जेव्हा तुम्ही क्रूस व पुनरुत्थानाकडे बघत आहे, Satan is defeated. शैतान हारलेला आहे. Amen. आमेन. Hello. He has no power. शैतानाकडे आता काय सामर्थ्य नाही. Your faith is in the cross and the resurrection. तुमचा विश्वास क्रूसावर व पुनरुत्थानावर आहे. Amen. आमेन. All the evil that we did, आणि सर्व जे दुष्ट आम्ही केले it went on the cross. ती क्रूसावर गेली, And all the blessings of Jesus आणि सर्व येशूचे आशीर्वाद is come to us, ती आपल्याकडे आलेली आहे. not by our doing, आपल्या करणीने but नाही, by believing. पण विश्वासाने. Amen. Amen. Did you get this? तुम्हाला हे समजले का? Never separate yourself from the cross and the resurrection event. आणि क्रूसाच्या व पुनरुत्थानाच्या घटनापासून स्वतःला कधीच वेगळा करू नका. Many don't know the cross, the अनेक resurrection. आणि अनेक लोकांना क्रूसाच्या आणि They पुनरुत्थानाविषयी don't know माहिती, what is the meaning. I believe in Jesus. आणि त्यांना हे अर्थ माहिती नाही की मी येशूवर विश्वास They say, करणे I म्हणजे believe काय. in Jesus, ते म्हणत आहे मी येशूवर विश्वास but करतो, still they have faith in sickness. तरी त्यांचा विश्वास आहे आजारावर, They have faith in poverty, त्यांचा विश्वास आहे दरिद्रीवर, because they don't know what is the meaning of I believe in Jesus. कारण त्यांना ह्याचा अर्थ माहिती नाही की येशूवर विश्वास करणे म्हणजे काय. Hello? If you're saying I believe in जर Jesus, तुम्ही म्हणत आहे मी येशूवर विश्वास करतो, you are saying everything is paid for. तुम्ही असं बघत आहे की प्रत्येक गोष्टीची भरपाई झाली आहे. Now I'm blessed. आता मी आशीर्वादित आहे. Amen. Amen. See, it works by faith. बघा हे सर्व विश्वासाने That's काम why you must होतं. get the right revelation. म्हणून तुम्हाला योग्य प्रकटीकरण मिळाले पाहिजे. It's dangerous to see yourself without the cross and the resurrection. आणि स्वतःला क्रूसाच्या व पुनरुत्थानाच्या घटनाशिवाय पाहणे खूपच धोकादायक गोष्टी आहे. Very dangerous. खूपच धोकादायक आहे. Because when you see yourself without the cross, nothing is paid for. You will see that way. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला क्रूसाशिवाय पाहत आहे, मग कुठल्याही गोष्टीची भरपाई झालेली नाही. You'll have fear. तुमच्यात भीती येईल. पाप का fear, बीमारी का fear, curse का fear. पापाची भीती, आजाराची भीती, क्या शापाची भीती. होएगा, क्या होएगा, क्या होएगा. But now you have no fear. पण आता तुमच्यात भीती नाही. That's what the Bible says. आणि असं शास्त्र Do not म्हणतात, fear. तुम्ही भीत नाही. Jesus paid it all. आणि येशूने सर्व गोष्टीची फेड केली आहे. Amen. आमेन. That will free you. आणि ही गोष्टी तुम्हाला You बंधमुक्त will not करेल. expect the negatives. You will expect the blessings. आणि मग तुम्ही फक्त आशीर्वादाची अपेक्षा करणार. Amen. Amen. Now you can only think of the blessings आता तुम्ही फक्त आशीर्वादाचा विचार करू शकत because आहे, Jesus has paid for it. कारण येशूने सर्व गोष्टीची भरपाई केली आहे. Amen. आमेन. Now when you look to God, आणि जेव्हा तुम्ही येशू देवाकडे पाहतात, you look through the cross and the resurrection. तुम्ही क्रूसाच्या व पुनरुत्थानाच्या द्वारे पाहता. You don't come with the consciousness of sin. तुम्ही पापाचा विवेक घेऊन येत नाही. By your believing, आणि तुमच्या वागणूक, तुमच्या विश्वासाने you also believe तुम्ही हे विश्वास करत आहे, He's paid for my sin. त्यांनी माझ्या आजारासाठी भरपाई केली आहे. When you come to Him, जेव्हा तुम्ही देवाकडे येतात, He's paid for your sickness. त्यांनी तुमच्या आजारासाठी भरपाई केली आहे. Amen. आमेन. He's paid for your curse. त्यांनी तुमच्या शापासाठी भरपाई केली आहे. That's the way you look at Jesus आणि today. अशा प्रकारे आज तुम्ही येशूकडे बघत People आहात, look at Jesus and talk about sickness. आणि तुम्ही येशूकडे बघून आजाराविषयी बोलत नाही. It's looking at your sickness and disease without the cross. आणि असं तुम्ही आजार व रोगाकडे बघत आहे क्रूसाशिवाय. Cross is the place where everything
is paid for. आणि क्रूस अशी जागा आहे जिथे प्रत्येक गोष्टीची भरपाई झालेली आहे, Legally, scripturally. आध्यात्मिकरित्याने, कायदेशीररित्याने. So these things don't have authority. म्हणून हे जे इतर गोष्टींना तुमच्यावर काय अधिकार But through नाही, deception and lies they can come. पण फसवणुकी व खोट्यांद्वारे ही गोष्टी तुमच्यावर येऊ Because शकतात. the cross event is the truth event. कारण क्रूसाची जी घटना आहे खरा घटना आहे, But through lies and deception, पण खोटा व the फसवणुकीद्वारे devil will say, नहीं तुमको बीमार होने पड़ेगा. अरे हमारा बीमारी प्रभु यीशु ने लेकर गया है. अगर मैं विश्वास करता प्रभु यीशु पे, तो मैं बीमारी पे विश्वास नहीं करता हूं, आरोग्य पे विश्वास करता हूं. Amen. Amen. My sickness is paid for माझ्या आजाराची फेड झाली आहे on the cross. क्रूसावर. So what is that cross? म्हणून तो क्रूस काय आहे? All your evil is being paid for आणि तुमची सर्व जी दुष्टाई आहे त्याची भरपाई झाली आहे, once and for all. एकदा आणि सर्वदासाठी. Amen. आमेन. Now your thought should not be on the sickness and disease and curse. No. आता तुमचा विचार आजार, रोग व शापावर नसावे, It should be on Jesus. आणि तुमचा विचार आता येशूवर असले पाहिजे. Amen. Amen. He took my place. त्यांनी माझी जागा And घेतली. now I have his place of victory. आता माझ्याकडे येशूच्या जागा आहे विजयाची. Amen. Amen. You know, once you know this, एकदा तुम्हाला हे समजले, you can live a life of freedom. तुम्ही मोकळीकताचं जीवन जगू शकत You'll आहे. not be struggling. तुम्ही संघर्ष करणार नाही. You will know what it means to believe in Jesus. तुम्हाला कळेल येशूवर विश्वास करणे म्हणजे काय. People don't know what it means to believe in Jesus. आणि लोकांना माहिती नाही येशूवर विश्वास करणे म्हणजे काय. They separate the cross and the resurrection आणि from Jesus. ते येशूला क्रूसाच्या व पुनरुत्थानाच्या घटनापासून वेगळा करत आहे. They separate the work of the cross done for our blessing from Jesus. आणि क्रूसावर जे काम आपल्यासाठी केले गेले आपल्या आशीर्वादासाठी ते कामाला वेगळं करत That's why आहे they call, येशूपासून. Lord, please you heal me now. प्रभु दया करके प्रभु आरोग्य दे. प्रभु प्लीज कैसे करो. हम लोग सोचते हैं वो दया माया दिखा के हमको आरोग्य देता है. दया माया से आरोग्य नहीं देता है वो. उसने तुम्हारा बीमारी लिया है क्रूस पे. Amen. Amen. That is why we try to cry and make him cry. म्हणून आम्ही त्याला रडतो आणि त्याला देखील रडायला लावतो. If you have believed in Jesus, जर तुम्ही ईश्वर विश्वास you केला, have believed in all the good things for you. तुम्ही सर्व जे चांगल्या गोष्टी आहे तुमच्यासाठी त्याच्यावर विश्वास केला आहे, Curse cannot operate on you. आणि शाप तुमच्यावर काम करू I have शकत नाही. believed in Jesus. मी ईश्वर विश्वास केला आहे. Poverty cannot work on me. I have believed in Jesus. दरिद्री माझ्यावर काम करू शकत नाही. मी ईश्वर विश्वास केला Sickness आहे. and disease cannot work on me. I have believed in Jesus. आजार व रोग माझ्यावर काम करू शकत नाही. मी ईश्वर विश्वास केला Sin आहे. cannot be in me. I have believed in Jesus. पाप माझ्यात असू शकत नाही. मी ईश्वर विश्वास केला That आहे. is believing in Jesus आणि means. ह्याचाच अर्थ आहे ईश्वर विश्वास करणे. Amen. आमेन. So many Christians believe in Jesus, अनेक ख्रिस्ती लोक येशूवर but they विश्वास करतात, separate the work that he did on the cross. पण येशूने क्रूसावर जो काम केलंय त्याला ते वेगळं करतात. प्रभु ने हमारा पूरा गंदगी को लिया है ऊपर क्रूस पे, और उसका पवित्रता हमको दिया है. That's why God calls you pure, holy, म्हणून ते faultless. तुम्हाला पवित्र, शुद्ध, निर्दोष, निष्कलंक असं म्हणत आहे. Amen. आमेन. So, if you want to look at your failures, look through the cross. जर तुम्हाला तुमच्या अपयशांकडे बघायचं आहे मग क्रूसाच्या द्वारे बघा. Once and for all event done, never again it shall be done. एकदा आणि सर्वदासाठी ती घटना झालेली आहे, परत ती घटना कधीच घडणार नाही. When you look at that cross, think all your bad things are removed, taken away. आणि जेव्हा तुम्ही क्रूसाकडे बघत आहे असं बघा की तुमचं सर्व वाईट गोष्टी काढण्यात आलेली हमारा आहे. सब गंदगी को निकाल दिया है. Amen. Amen. हमारा पाप को निकाल दिया है, शराब को निकाल दिया है, बीमारी को निकाल दिया है, पॉवर्टी को निकाल दिया है. It has eliminated. आणि सर्व गोष्टीला क्रूसाने रद्द केला आहे. Not only the things of evil, even it eliminated us. आणि फक्त the वाईट flesh. गोष्टीच्या फक्त रद्द केलेले नाही, आम्हाला देखील देहामध्ये रद्द केलेले आहे. Amen. आमेन. Now we are living with the life of Christ. आता आम्ही ख्रिस्ताच्या जीवनाने जगत आहोत. You know, in John 1:29, आणि योहान 1:29 मध्ये John saw Jesus coming आणि योहानाने पाहिले की येशू येत to आहे him and he said, आणि त्याच्याकडे येऊन बोलत आहे, "Look, the Lamb of God बघा देवाचा कोकरा who takes away the sin of the world. जो is come." जगाच्या पापाला घेऊन जातो It takes away, आणि तो घेऊन जातो removes it. आणि त्याला काढून टाकतो. Amen. आमेन.
तुम्हारा अभी भी कॉन्शियसनेस है, मैं ऐसा हूं, मैं बुरा हूं, मैं ऐसा हूं, मैं बीमार हूं, मैं शराब। अरे फिर क्रूस क्यों है? तुम कौन सा जीसस पे बिलीव करता है? जो जीसस क्रूस पे मर के जी उठा वो जीसस पे, या सिर्फ जीसस को, उसको एलिमिनेट कर दिया, क्रॉस और रेजरेक्शन को? यू मस्ट नो हाउ यू आर लुकिंग एट जीसस. आणि तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही येशूकडे Many कुठल्या are looking in दृष्टीने a बघत आहे. religious way. आणि खूप लोक येशूकडे धार्मिकरित्या बघत आहे. You cannot separate Christ and the cross. आणि तुम्ही क्रूसाला व ख्रिस्ताला वेगळा करू शकत That's what नाही. Paul says. म्हणून पॉल म्हणत आहे, The one thing I do, आणि एकच गोष्टी मी करतो, I will never forget Christ and the cross. मी ख्रिस्ताला आणि क्रूसाला कधीच विसरणार नाही. Amen. आमेन. ये दो चीज के लिए, ये सेवियर एंड द वर्क ऑफ द क्रॉस के लिए आज हमको उद्धार मिला है, आशीर्वाद मिला, आरोग्य मिला है. Amen. आमेन. If you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास केला आहे, don't put your faith in sickness and disease and curse. तुमचा जो विश्वास आहे आजार, रोग व शापावर घालू नका. Amen. आमेन. Be happy. आनंदित व्हा. God has freed you. देवाने तुम्हाला बंधमुक्त केला आहे. Amen. आमेन. The devil doesn't want you to know this. आणि शैतानाची इच्छा नाही की तुम्हाला हे समजले पाहिजे. Because if you know, कारण जर तुम्हाला then you समजले will be a victor. मग तुम्ही एक विजेता होणार. Only through deception and lies he can keep you bound. फक्त फसवणुकी व खोट्याद्वारे तो तुम्हाला बंधनात ठेवू Bound in शकतो. sickness or disease. आजार व रोगाच्या curse बंधन, or शापाच्या poverty or बंधनात, anything. दरिद्रीच्या बंधनाखाली, कुठल्याही बंधनाखाली तो तुम्हाला ठेवू शकत आहे. The devil's tool is lies and deception. शैतानाच्या शस्त्र आहे खोटा व फसवणुकी. That's why he doesn't want you to hear the word, right word. म्हणून त्याची इच्छा नाही की तुम्ही योग्य वचन ऐकले पाहिजे. The Bible says the message of the cross is the power of God. शास्त्र म्हणत आहे क्रूसाचा this. संदेश देवाचा सामर्थ्य आहे. That cross message I'm teaching you now आणि तो क्रूसाचा संदेश मी आता तुम्हाला is the शिकवत आहे. power of God. आणि तो देवाचा सामर्थ्य आहे. Many years back, अनेक वर्षपूर्वी Holy Spirit taught me on this. पवित्र आत्माने मला हे सर्व He said, शिकवले. the message that the devil fears the most आणि त्यांनी सांगितले शैतान असं संदेशाला खूप घाबरतो, is the message of the cross. तो आहे क्रूसाचा संदेश. Hello? He will persecute those who speak the message of the cross. आणि शैतान त्या लोकांचा छळ करणार जे क्रूसाचा संदेश बोलत आहे. Because when you get that revelation, कारण जेव्हा तुम्हाला ते प्रकटीकरण it मिळतो, releases God's power. ती देवाच्या सामर्थ्याला मोकळा करतो. That's what Holy Spirit told me. म्हणून पवित्र आत्माने मला सांगितलं, Apostle Paul was persecuted so much. प्रेषित पौलावर इतका छळ झाले The devil persecuted him much. आणि शैतानाने त्याचा खूप छळ केला. Because his prime message, कारण त्याचा मुख्य he संदेश, said, I need not know anything else except Christ and the cross. आणि पौलाने सांगितलं की मला फक्त क्रूस व ख्रिस्ताशिवाय कुठलाही संदेश जाण्याची काहीच इच्छा नाही. Amen. Amen. That's why the devil persecuted him. म्हणून शैतानाने पौलाचा खूप छळ केला. Because of the cross, क्रूसामुळे, the Lord is not judging those who believed in Jesus. आणि क्रूसामुळे प्रभू त्या लोकांवर न्याय करत नाही ज्यांनी येशूवर विश्वास केला आहे. Because sin has been removed from your account and put on Jesus' account. कारण पाप तुमच्या खात्यातून काढण्यात आलेले आहे आणि येशूच्या खात्यात ठेवण्यात आलेली आहे. Amen. आमेन. 2 Corinthians, you read 2 Corinthians 5:19 and 20 and you'll आणि 2 understand this. कोरिन्थियर 5:19 आणि 20 तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. हमारा अकाउंट का सब पाप परमेश्वर ने प्रभु का अकाउंट पे डाल दिया और उसको जज किया हमारे पाप की वजह से. Amen. आमेन. There is no sin in your account. आणि आता तुमच्या खात्यामध्ये पाप नाही. Those who believed in Jesus truly, ज्यांनी खरोखर येशूवर विश्वास केला there आहे, is no sin in your account. आता तुमच्या हिशोबामध्ये कुठलाही पाप नाही. Because God, the moment you believed, कारण ज्या क्षणी तुम्ही विश्वास believing केले, means विश्वास म्हणजे your sin from your account is transferred to his account, is paid for, you're free. आणि येशूवर विश्वास करणे म्हणजे तुमच्या जे खात्यामध्ये पाप आहे ते येशूच्या खात्यामध्ये भरती झालेले आणि आता तुम्ही मुक्त आहात. Amen. Amen. And now we have received the righteousness of God, which is Christ. आणि आता आपल्याला देवाच्या नीतिमत्वता प्राप्त झालेली आहे जो आहे ख्रिस्त. Now God is not angry at you at all. आता देव मुळीच तुमच्यावर क्रोधित नाही. Even the devil cannot see any sin. शैतान देखील काही पाप पाहू शकत नाही. Amen. आमेन. It is through lies and deception. आणि हे खोटं आणि It फसवणुकीद्वारे, makes you feel you are a sinner. आणि तो तुम्हाला असं वाटायला लावतो की तुम्ही पापी आहे. And then we feel you're a sinner, आणि जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही पापी आहे, you feel condemned. तुम्हाला दंडित वाटते. And condemnation is one of the results
आणि दंडाज्ञा एक परिणाम आहे of sickness and disease. आजार व रोगाची. You feel condemned. तुम्हाला दंडित वाटते, You feel unfit, तुम्हाला वाटते तुम्ही उचित नाही, because of which you attract many sickness and disease. आणि ज्याच्यामुळे तुम्ही खूप आजार व रोगांना आकर्षित But करत the Bible आहात. says there is no condemnation शास्त्र म्हणत आहे दंडाज्ञा नाही for those one in Christ Jesus. त्या लोकांसाठी जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. Amen. आमेन. God is not angry at you at all. देव मुळीच तुमच्यावर रागिष्ट नाही. In fact, He is at peace with us. खरोखर देव आपल्या बरोबर शांतीत आहे. We have been reconciled. आपली समेट झाली आहे. Sin that separated us, पापाने आम्हाला वेगळा केला होता, Christ's blood ख्रिस्ता- has brought us back. ख्रिस्ताच्या रक्ताने परत आम्हाला आमची समेट Now देवाबरोबर केली आहे. we belong to God. आता आम्ही देवाचे आहे, We are a child of God. आम्ही देवाचे लेकरू आहे. God is our Father. देव आपला पिता आहे, We are the family of God. आम्ही देवाचे कुटुंब आहे. Amen. आमेन. It's not religion. आणि हे काय धर्म नाही. Here, God Himself is come to live in you. इथे देव स्वतः आपल्यामध्ये निवास करण्यासाठी आले आहे. Amen. आमेन. तुम सोचता रहेगा कैसा है ये पवित्र परमेश्वर हम पापी के जीवन में कैसा है? क्योंकि तुम प्रभु यीशु पर विश्वास किया है, इसके लिए प्रभु यीशु तुम्हारे जीवन में आया, पवित्र हो गया तुम. Amen. आमेन. Those who don't believe in Jesus, ज्या लोकांनी येशूवर विश्वास केला नाही, God cannot come in that spiritually unclean vessel. देव त्या आत्मिक रीतीने अशुद्ध पात्रामध्ये येऊ शकत नाही. But it's not your works. आणि हे तुमचे काम नाही. No, नाही. it's your believing हे फक्त तुमचा विश्वास in the आहे works of Jesus येशू ख्रिस्ताच्या कामावर, that you become clean, की तुम्ही शुद्ध होतात and then God, the light comes in you. आणि मग देव जो प्रकाश आहे तुमच्यात येतो. That's why God says, now you are my temple. म्हणून देव म्हणत आहे आता तुम्ही माझे मंदिर आहात. Amen. आमेन. See, God calls you His temple. देव तुम्हाला त्याच्या मंदिर बोलतो. तुम कितना पवित्र है. The cross has solved all our sin problem, आणि क्रूसाने आपल्या सर्व पापाची समस्या दूर केली which had आहे. forsaken us. आणि जे आपल्या त्याग केला होता. Look at Matthew 27:46. आणि मत्ते 27:46 कडे बघा. And about the 9th hour, आणि 9व्या तासामध्ये Jesus cried with a loud voice from the cross, आणि येशूने क्रूसावर जोराने खिंचाळून म्हणाले, my God, माझ्या देवा why have you forsaken me? तू माझा त्याग का केला. This is the first time आणि हे प्रथम वेळेस होता that God forsook Jesus, की देवाने येशूचा त्याग केला, so that we, those who believed in Jesus, will never be forsaken. जेणेकरून आम्ही जे येशूवर विश्वास केला आहे आमच्या कधीच त्याग होणार नाही. Amen. आमेन. Look at sin. आणि पापाकडे बघा. Look how God looks at sin. आणि बघा देव पापाकडे कसं बघतो. Jesus had no sin in himself. येशू स्वतःमध्ये येशूमध्ये Did पाप no नव्हतं. sin, knew no sin, in him was no sin. आणि त्यांनी पाप केला नाही, त्याला पाप माहिती नव्हता, त्याच्यामध्ये पाप नव्हता. Yet when he became our sin, तरी जेव्हा येशू आपली पाप झाली God forsook him. देवाने त्याचा त्याग केला. अगर प्रभु को forsake कर सकता है तो क्यों नहीं पापी लोगों को? पाप कभी भी ज्वाइन नहीं करता प्रभु से, पाप सेपरेट करता है. Amen. Amen. The people of the world don't know this. जगाच्या लोकांना ही गोष्टी माहिती नाही. They live a sinful life, ते पापीमय जीवन जगतात beat and kill people आणि ते लोकांना मार करत आहे, in the name of religion and God. मारहाण करत आहे, खून करत आहे देवाच्या नावाने, धर्माच्या I नावाने. posted many messages आणि मी on the अनेक Facebook. संदेश पोस्ट केला आहे फेसबुकवर. Some they are murdered directly or indirectly. आणि काही लोकांनी सरळ किंवा असरळ रीतीने हत्या They केली may have paid to get it done आणि त्यांनी काही किंमत भरली असेल हत्या or करण्यासाठी instigated to get it done. किंवा प्रवृत्त केले असेल इतर व्यक्तीची हत्या करण्यासाठी. God is not happy at all. देव मुळीच आनंदित No, नाही. because you're killing someone that God sent on this earth with a destiny. की तुम्ही असं व्यक्तीच्या वध करत आहे ज्याला देवाने एक नियती देऊन ह्या पृथ्वीवर पाठवले आहे. Amen. आमेन. That's what the Bible says in Revelation. No murderers are allowed in heaven. म्हणून शास्त्र म्हणत आहे प्रकटीकरणमध्ये कुठलाही हत्यारा किंवा अपराधीला कुठलाही जागा नाही स्वर्गामध्ये. Unless they repent. आणि जोपर्यंत ते पश्चाताप करत So नाही here तोपर्यंत. we see म्हणून इथे आपण पाहतो Jesus was forsaken. येशूचा त्याग झाला.
when our sin was put. जे आपला पाप ठेवण्यात आले. So, if we don't believe in Jesus, जर आम्ही येशूवर विश्वास केले नाही, then God looks at us as a sinner. देव आपल्याकडे एक पापी म्हणून पाहतो Then we'll be forsaken. आणि आपला त्याग होणार. Even hell is not enough to pay for the sins for आणि- eternity. नरक देखील पुरेसे नाही आपलं पापाची फेड करायला सार्वकालिकतेसाठी. Eternity also is less. आणि सार्वकालिक देखील कमी आहे. ऐसा प्रभु पाप को देखता है. Eternity मतलब never ending. आणि सार्वकालिक म्हणजे त्याच्या कधीच अंत होत उधर का नाही. जो torments है, fire है, suffering है, pain है, आणि तिथे यातना आहे. forever भी कम है तुम्हारा पाप का वेतन भरने के लिए. Amen. Hello? Either you believe एक तर विश्वास and करा you're free from sin, मग आणि तुम्ही पापापासून or मुक्त you होता, carry your sin and pay it forever. किंवा तुम्ही तुमच्या पाप वाहता आणि युगानुयुगसाठी त्याची फेड करत राहा. Hello? That's the way it is. आणि असं प्रकारेच आहे. Either you pay एक तर तुम्ही फेड in करा hell forever, नरकामध्ये युगानुयुगसाठी, or believe that Jesus has paid for you. किंवा विश्वास करा की येशूने तुमच्यासाठी पापाची फेड केली These are the आहे. only two options. आणि हे दोनच विकल्प आपल्याकडे आहे. Continue to believe till the last. आणि निरंतर शेवटपर्यंत विश्वास करत The राहा cross and the resurrection. क्रूसावर आणि पुनरुत्थानाच्या घटनेवर. I always write there, if you miss heaven, you'll never miss hell. आणि मी नेहमी देतो जर तुम्ही स्वर्गाला चुकवले नरकाला कधी चुकवणार नाही. हाँ, heaven को miss किया तो hell को कभी नहीं miss करोगे, because यही दो जगह है, eternal जगह है, जो आदमी मरने के बाद जाएगा. I'm going to give a message on this. आणि ह्याच्यावर मी एक संदेश देणार आहे. What happens when a person dies? काय होतो जे एक व्यक्ती मरण A person पावतो who goes to heaven, a person goes to hell. आणि एक व्यक्ती जेव्हा स्वर्गात जातो आणि एक व्यक्ती जेव्हा नरकात जातो. So all that, and we would have suffered throughout eternity, आणि the हे grief, सर्व the pain, and all those things. आणि पूर्ण सार्वकालिकसाठी जे यातना आहे, पीडा आहे आणि दुःख आहे ते आपण सार्वकालिकसाठी The- भोगले असते. We would have paid in hell आम्ही त्याची फेड नरकात केली for असते. eternity. सार्वकालिकसाठी Jesus paid it. येशूने त्या सर्व गोष्टीची फेड केली. Amen. आमेन. What a blessing Jesus आणि is. किती महान आशीर्वाद आहे बघा येशू. Amen. आमेन. People are not going to hell because of the sin now. आणि लोक आता नरकात जात नाही त्यांच्या पापामुळे No. नाही. They are going only because of one reason, because they wouldn't believe Jesus as their savior. आणि एक खास कारणासाठी ते नरकामध्ये जात आहे कारण ते येशूला आपला तारणहारा म्हणून विश्वास करत नाही किंवा स्वीकारत नाही म्हणून. Because every sin is paid for. कारण प्रत्येक पापाची भरपाई झाली आहे. Amen. आमेन. Though to continue in sin is stupid. आणि पापामध्ये निरंतर चालू राहणे ही Because मूर्खताची गोष्ट you may आहे. say, oh, Jesus has paid, let me continue in sin. आणि येशूने फेड केले म्हणून मी पाप करत राहतो. God won't judge you, देव तुमच्यावर न्याय तर करणार नाही, but you'll be opening the door for the devil. पण तुम्ही शैतानासाठी दार उघडणार He will have an inroad in your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये आतला रस्ता That's मिळेल. what Romans 6 says. असंच रोमकरात 6 म्हणत आहे. Then you will suffer the consequences. मग त्याचा परिणाम तुम्ही भुगतणार. But it's not God judging you, पण देव तुमच्यावर न्याय करणार because नाही He has judged Jesus for कारण us on our behalf. देवाने येशूवर न्याय केला आहे आपल्या वतीने. So see the totality of the cross. म्हणून क्रूसाची पूर्णत्व You know, पहा. some see Jesus in the birth as a baby आणि काय लोक येशूला जन्माच्या वेळेस एक बाळ म्हणून पाहतो and stay there. आणि तिथेच राहतात. Some go a little further. काय लोक थोडं पुढे They जातात, look at the cross ते क्रूसाकडे बघतात and stay there, आणि तिथेच थांबतात. but they don't go to the resurrection पण ते पुनरुत्थानाकडे जात नाही that has completed the work. जे कामाला पूर्ण केलं आहे. Amen. Amen. Resurrection means your work is completed. पुनरुत्थान म्हणजे काम संपूर्ण झालेली आहे. Amen. आमेन. तुम जो भी भरपाई था प्रभु यीशु ने भरपाई कर दिया और परमेश्वर ने एक्सेप्ट कर दिया. स्टैम्प. ओके. आणि त्याच्यावर मुद्रा पडली आहे. ठीक आहे. Now it cannot be changed. आता ती बदलू शकत नाही. Amen. आमेन. The devil या हम या कोई भी बदल नहीं सकते अभी. It is accepted in heaven. आणि ह्या गोष्टीची स्वीकृती झाली आहे स्वर्गामध्ये.
all your sins are paid for. तुमच्या सर्व पापांची भरपाई झाली आहे And the effects of sin is paid for. आणि पापाच्या परिणामाच्या देखील भरपाई झाली आहे. Amen. Amen. Now don't be conscious of sin. आता पापाची जाणीवता किंवा विवेक Now, ठेवू be नका. conscious of righteousness. नीतिमत्वाची जाणीवता ठेवा. Amen. Amen. मैं नीतिमान हूँ, मैं परमेश्वर का बेटा हूँ, मैं आशीर्वादित हूँ. मेरा बीमारी उधर से जाके आशीर्वाद आया, प्रभु मेरा आशीर्वाद है. कर्स उधर गया, आशीर्वाद लेके आया, प्रभु यीशु मेरा आशीर्वाद है. Amen. See, that's the way you're going to see Jesus. आणि अशा प्रकारे तुम्ही येशूला पाहणार आहे. They look at Jesus, oh श्राप आया प्रभु. अरे कौन सा जीसस को देख रहा है तुम? वो जो भरपाई करके बाहर आया रेजरेक्शन से, वो जीसस को देख रहा है या प्री क्रॉस में जा रहा है तुम और तक भरा नहीं है? See, this is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Where are we living? आम्ही कुठे राहत आहे? Many are trying to live the New Testament with the Old Testament mindset. अनेक लोक नवीन करार जगायचा प्रयत्न करत आहेत जुना कराराची मानसिकता ठेवून. It doesn't work. काम होत नाही. Amen. आमेन. When you look at Jesus, जेव्हा तुम्ही येशूकडे पाहता you only believe in blessings, तुम्ही फक्त आशीर्वादावरच विश्वास ठेवा, not curse. शापावर नाही. You cannot tell Lord, प्रभु ये श्राप निकालो. ऐसा सब नहीं बोल सकता है. Many are praying that way. अनेक लोक असं प्रार्थना करत आहे, प्रभू हे शाप काढ. प्रार्थना की वजह से श्राप नहीं जाता है, उसने भरपाई किया इसके लिए श्राप गया है. Amen. Amen. तुम रोया धोया इसके लिए श्राप निकाल दिया, ऐसा नहीं है. तुम उपास किया 40 दिवस इसके लिए श्राप निकल गया, ऐसा नहीं है. मी आता प्रार्थना करून आलो इथं, श्राप काढून टाका. तुम प्रार्थना किया इसके लिए श्राप नहीं निकलता है. वो He took the curse upon himself त्यांनी स्वतःवर शाप घेतले and paid it for you. आणि त्याच्या फेड केले तुमच्यासाठी. Thank you Lord Jesus. धन्यवाद प्रभू You येशू, are a blessing. तुम्ही एक आशीर्वाद आहे. You are my healer. तू माझ्या You आरोग्यदाता, are my deliverer. तू माझ्या सुटका करणारा आहे. People say that, आपण असं म्हटले but they पाहिजे, don't have revelation. पण त्यांच्याकडे प्रकटीकरण नाही From which faith comes. ज्याच्याद्वारे विश्वास येतो. That's why I'm teaching in a simple way. मी तुम्हाला साधे सोपे रित्या शिकवतो. Amen. आमेन. आज हम कमाने की कोई ज़रूरत नहीं है, प्रभु ने सब कुछ काम कर दिया है. अभी तुम प्रभु यीशु को देखता है, आशीर्वाद देखता है, आरोग्य देखता है, डेलिवरेंस देखता है, ब्लेसिंग देखता है. प्रभु यही चाहता, तुम ऐसा देखो प्रभु को. When you come to Jesus, आओ बेटा, ऐसा नहीं बोलता अच्छा 40 दिवस उपवास करके आए क्या, ऐसा सब नहीं है. When you come to him, you come believing. जेव्हा तुम्ही येशूकडे येत आहे तुम्ही विश्वास धरून That's what the येता. Bible says. असं He who शास्त्र- comes to God must come believing. जो देवाकडे येत आहे त्याने विश्वास धरून आला Many don't पाहिजे. know what is believing. अनेक लोकांना विश्वास करणे काय माहिती नाही. Believing that he did everything for you. आणि विश्वास करणे की येशूने सर्व गोष्टी तुमच्यासाठी Now he केल्या. is standing as a blessing. आता तो एक आशीर्वाद म्हणून उभा आहे. Amen. Amen. Not to judge you, तुमच्यावर न्याय not to करण्यासाठी, punish you, तुम्हाला शिक्षा not to देण्यासाठी, put sickness and disease, आजारवर रोग not to घालण्यासाठी, put a curse. शाप घालण्यासाठी That is नाही. not the way you should see Jesus today. अशा प्रकारे आज तुम्ही येशूला पाहिले नाही पाहिजे. He became a curse. तो एक शाप झाला He's not standing there as a curse for you. आणि तो आता शाप म्हणून तुमच्यासाठी उभा नाही. He paid that curse. आणि त्यांनी त्या शापाची When भरपाई he केली. rose up, जेव्हा तो पुन्हा उठला he's a blessing now. आता येशू एक आशीर्वाद आहे. Amen. आमेन. So it's very important how you look at Jesus म्हणून today. खूप महत्वाचे आहे की आता तुम्ही येशूकडे कसं बघत आहे. He's a blessing. येशू एक आशीर्वाद आहे. Amen. आमेन.